महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। उल्लासनगर मेडिकल एसोसिएशन की तरफ से कोलकाता में जो घटना हुई, रेसिडेंट 2 सेकेंड ईयर मेडिकल स्टूडेंट, उसके साथ जो घटना हुई डॉक्टर की, 36 घंटा ड्यूटी करने के बाद रात को जब 2 मिनट सुस्ताने के लिए वो रूम में गई तो उसके साथ जो हॉल में गई, जो घटना हुई और बहुत ही बुरे ढंग से उसकी जो मर्डर हुआ है रेप के बाद, उसका निषेध करती हूँ। और डॉक्टर लोग रात बेरात जो काम करते हैं, चाहे रेसिडेंट्स हो चाहे उल्लासनगर के प्राइवेट डॉक्टर्स हो, उनकी सुरक्षा का क्या? अगर वो मेडिकल कॉलेज में जहां वो घूम भी नहीं रही है, जहां वो ड्यूटी कर रही है, उसके साथ ऐसा हो सकता है कॉलेज के अंदर, तो शहर में सड़कों के में और महिलाओं के सेफ्टी का क्या? और एक डॉक्टर जिंदगी भर में 10,000 पेशेंट्स की जान बचाता है। उस डॉक्टर की मौत मतलब 10,000 जानों की मौत है। तो इसको सीरियसली लिया जाए और डॉक्टर्स की सुरक्षा के लिए बहुत ही सख्त कदम उठाए जाए। जो भी वायलेंस के अगेंस्ट लॉ है, लॉ कागजों पर है, उसके ऊपर कुछ एक्शन नहीं होती है। अभी हमने पुलिस ने मैडम संगीता मैडम से रिक्वेस्ट किया है कि वो एक्चुअली एक्शन में होना चाहिए। हमें यह भरोसा होना चाहिए कि रात को 2 बजे भी अगर मैं किसी पेशेंट की जान बचाने जा रही हूँ, चाहे महिला हो चाहे पुरुष हो, उसकी जान को खतरा नहीं होना चाहिए, क्योंकि अल्टीमेटली वो किसी की जान बचाने जा रहा है। इस बारे में जो भी आरोपियां हैं उनको सख्त सख्त सजा मिलनी चाहिए। अगर सजा नहीं मिलेगी तो हम चाहेंगे कि ये स्ट्राइक और ज्यादा दिन चले। धन्यवाद। महाराष्ट्र आज जे आपलं पीसफुल मार्च झालं, मी सर्वात अगोदर सर्व डॉक्टर, स्टाफ, मीडिया, पोलीस आणि लोकल पब्लिक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद बोलणार। आम्ही आजची जे कॅन्डल मार्च पीस मार्च होती ती खूप पीसफुली आम्ही कंडक्ट केली आहे। आम्ही फक्त सर्वांना विनंती करतोय की जे कानून आहेत ते डॉक्टरांना सेव्ह करण्यासाठी जे लॉज आहेत ते अजून स्ट्रिक्ट झाले पाहिजे आणि जे मारामारी करतात डॉक्टरांवर त्यांना लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे। फक्त आमची हीच विनंती आहे आणि आम्ही सर्वांना धन्यवाद बोलतो। आजचा कॅन्डल मार्च उल्लासनगर मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे उल्लासनगरच्या सगळ्या डॉक्टरांनी काढण्यात आला। एक अंदाजे 250 डॉक्टर्स यात सहभागी झाले व याचा उद्देश होता की कलकत्त्याला जे मेडिकल स्टुडंट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्टुडंट मौमिता हिचं निर्घृण हत्या झाली त्याच्याविषयी निषेध। कुठेतरी असं वाटतं की मेडिकल प्रोफेशन मध्ये आम्ही ते दिवस काढलेत की दिवस रात्र झोपायला मिळणार नाही, अंघोळ करायला वेळ नाही, दिवस रात्र काम करायचं। अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सेफ नाहीये, ही जी पोरगी गेली ही आपली पोरगी असू शकते कदाचित। डॉक्टरांची सुरक्षा, या मुलांची सुरक्षा, जे उद्याचं भविष्य आहे हे नाही, याच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। म्हणून कुठेतरी मनामध्ये तो आकस होता आणि आपण सगळ्यांनी हे व्यक्त केलं पाहिजे। आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जर याचा पाठपुरावा केला नाही, तुम्ही आणि आम्ही मिळून मिळणार नाही। त्या मुलीला न्याय मिळावा आणि त्या मुलीचं जे झालंय ते तर काही परत होऊ शकत नाही, पण परत कोणाबरोबर असं होऊ नये याच्याशी आपण काळजी घेता येईल किंवा काही स्ट्रिक्ट ऍक्शन घेता येईल याची आपण दखल घ्यावी, या उद्देशाने हा मोर्चा होता। दोषांपणे आम्ही पूर्ण। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।